मला आज लोकसत्ताचे जाहीर आभार मानायचे. अभिजात नसलेल्या चरित्र लेखनाला आज तुम्ही व्यासपीठ दिलं. कुठली तुम्ही लिहिलेली स्त्री घेतली, रोझलिन फ्रँकलिन असेल, आयडा स्कटर असेल, गोल्डा असेल, मॉन्टेसरी असेल किंवा रोझलिन ही असेल, ह्यांनी स्वतःचा मार्ग अतिशय अभ्यासपूर्ण शोधलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस मॅनहॅटन प्रोजेक्टसाठी तिला बोलवलं होतं. एलेनॉर रिझवेल्टचा तिला फोन गेला होता. माझं विज्ञान माणसं मारण्यासाठी नाही. हे सांगणारी स्त्री, ही सांगणारी स्त्री बंडखोर म्हणणार का स्वतःच्या मार्गाने ठामपणे पुढे जाणारी म्हणणार, हे तुम्ही ठेवा. मी ह्या लिहिताना 1.5-2 वर्ष एका स्त्रीच्या सहवात असते, एका कॅरेक्टरच्या त्या सहवासात असते. माझ्या ती एवढा प्रभाव निश्चित होतो की आपण उगीच जमिनीवरचे पाय नाक वर करून चालायचं नाही. शास्त्रज्ञ स्त्री आणि स्त्री शास्त्रज्ञ असं तिने एक लीज माइटनरनी शब्द वापरले. शास्त्रज्ञ स्त्री असणं वेगळं, स्त्री शास्त्रज्ञ म्हणजे असा एक तो फरक होतो. स्त्रियांनी सांगताना आणखीन त्याला जे बंधनं असतात ती व्यक्त होतात आणि त्याच्यातून समजदार पुरुष किंवा समजदार समाज हा त्यांना थोडा आणखीन वाव देईल, अवकाश देईल असं मला वाटतं. समाजातलेच हे लोक आहेत पण त्यांचं दर्शन साहित्यात दिसत नाही. त्याच्यामुळे अरे ही कादंबरीपेक्षा भारी आहे, हे कवितेपेक्षा भारी आहे असं जेव्हा होतं आणि ह्याने माझं मग ते अभिजात आहे की नाही ह्याचा मला संबंध नसतो. त्याने मराठी भाषेला ज्ञानभाषा होण्याकडे नेलंय की नाही. तुम्ही लिहिलेल्या स्त्रिया या त्या समाजाविरुद्ध बंड करणाऱ्या आहेत की स्वतःचं सत्य जगणाऱ्या? त्यांनी बंडखोरीत वेळ घालवली, त्या जे वागल्या ते प्रवाह पतित नव्हत्या, त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या होत्या. कुठली तुम्ही लिहिलेली स्त्री घेतली, रोझलिन फ्रँकलिन असेल, आयडा स्कटर असेल, गोल्डा असेल, मॉन्टेसरी असेल किंवा रोझलिन ही असेल, ह्यांनी स्वतःचा मार्ग अतिशय अभ्यासपूर्ण शोधलेला आहे. तुम्ही काय म्हणता पुढे आणखीन 50 वर्षांनी तुम्ही त्यांचं कौतुक करणार आहात की नाही याच्या भानगडीत त्या नव्हत्या. त्यांना स्वतःचे मार्ग शोधायचे होते आणि त्यासाठी पडेल ती किंमत, म्हणजे लीज माइटनर विवाह नाही केला, रोझलिन फ्रँकलिनला त्या एक्सरे रेडिएशनमुळे कॅन्सर झाला, हे सगळं त्यांनी सहन केलं. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत, आपला अभ्यास सोडला नाही. तर हे विज्ञान, हे मला त्यांचं काय म्हणू आपण, त्यातले विज्ञानातले बारकावे कळत नाही, पण ते विज्ञान अभ्यासताना त्यांनी केलेला प्रयत्न, त्यावेळच्या समाजाने त्यांना साथ दिली का अडवणूक केली, तरीही त्या पुढे कशा गेल्या. म्हणजे अडवणूक म्हणजे किती अडवणूक की त्यांच्यासाठी लीज माइटनरसाठी स्वतंत्र प्रसाधन नव्हतं. ती जे तळघरात काम करायची तिला रस्ता क्रॉस करून समोरच्या हॉटेलच्या प्रसाधनगृहाचा उपयोग करायला लागायचा. जिच्या नावावर 109 क्रमांकाचं मूलद्रव्य आहे माइटनेरियम म्हणून, अशी ही स्त्री, ही बंडखोरी नव्हती, तिचं आयुष्याचा ध्येयच असं होतं की मला हे पुरं करायचं आहे. अनेक पुरस्कार तो विचारलेच म्हणते. स्त्री म्हणून तिला नाकारले गेले, तिची प्रतिकृती दिल्या गेल्या अटहंच्या, तिने नाकारल्या. तिला MGMने म्हटलं होतं तिचं सगळं ऐकल्यावर की आम्ही तुझ्यावर सिनेमा करतो. ती म्हणाली असला अमेरिकन उथळपणा मला नको, मला नाही करायचं. एवढंच नाही, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस मॅनहॅटन प्रोजेक्टसाठी तिला बोलवलं होतं. एलेनॉर रिझवेल्टचा तिला फोन गेला होता. माझं विज्ञान माणसं मारण्यासाठी नाही. हे सांगणारी स्त्री, ही सांगणारी स्त्री बंडखोर म्हणणार का स्वतःच्या मार्गाने ठामपणे पुढे जाणारी म्हणणार, हे तुम्ही ठरवा. कुठलीही तुम्ही माझ्या ह्याच्यातली घ्या. त्यांनी बंडखोरी म्हणून झेंडा हातात घेतला नाही, त्या जात राहिल्या पुढे. आणि म्हणून मला नेहमी सांगावंसं वाटतं, मी लिहिली चरित्राचं काय की आम्ही जर आता शहाणे नागरिक, शहाणे माणसं असू तर सामाजिक पर्यावरण सांभाळण्यासाठी या स्त्रियांची चरित्र अभ्यासली पाहिजेत. वा, तुम्ही स्त्रियांच्या चरित्राविषयी आत्ता बोलत आहात आणि तुम्ही ते उत्तम, त्यांनी आपल्यासमोर ती पुस्तकं आणली, ती चरित्र मांडली.
मला एक असं सहज विचारायचं आहे की ही चरित्र लिहित असताना, हा अभ्यास करत असताना, तुमच्यातली तुम्ही स्वतःला सापडलात? तुमच्यात काही त्यातला बदल झाला? तुम्ही स्वतःकडे कसं मी पाहायला किती लागलात? लहान आहे, मी किती मूर्ख आहे, मला किती कमी समजतं, हे सगळं समजलं ना मला. आणि ह्या बायका, ह्या स्त्रिया दिवसाचे 18-18 तास काम करतात. मला खायला काय मिळालं याचा विचार करत नाही, मला कपडे कसे मिळणार नाही त्याच्या विचार करत नाही. ती एवढी गोल्डा मायर, ती एका ड्रेसवर साधे राहते, प्राईम मिनिस्टर दार उघडून तुमचं स्वागत करते. हा साधेपणा तुम्हाला समजत नाही का? या साधेपणाची किंमत आपण काय समजणार आहोत? तर ह्या व्यक्तीकडून आम्ही काय समजतो की मला थोडं समजतं, मी एवढा भाव खायला जाते. आणि त्या बायका बघा, त्याने जे केलंय त्याचं स्वतःचं उन्नयन झालेलं आहे आणि त्याबरोबर म्हणजे स्वतःचा त्यांचा विकास झाला आहे स्वाभाविकपणे. मी ह्या लिहिताना 1.5-2 वर्ष एका स्त्रीच्या सहवात असते, एका कॅरेक्टरच्या त्या सहवासात असते. माझ्या ती एवढा प्रभाव निश्चित होतो की आपण उगीच जमिनीवरचे पाय नाक वर करून चालायचं नाही. याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्हाला वाटतं का की चरित्र लेखन हे स्त्रीच्या नजरेतून समाजाला नव्यानं समजून घेण्याचं साधन आहे? कोणाचाही जो विचारपूर्वक लिहितो त्याने काही लिहिलं तर त्याच्यातून समजून घेण्यासारखंच असतं ना. तो स्त्री किंवा पुरुष असं काही नाही, पण पुरुषाची गरज किंवा पुरुषाची भावनिक म्हणा किंवा सामाजिक गरज वेगळी असेल, स्त्रीची वेगळी असेल. पण मगाशी मी जो मुद्दा म्हटलं की हे व्यक्त होण्यासाठी सुद्धा संधी द्यावी लागते, संधी मिळावी लागते, अवकाश मिळायला लागतो. तो स्त्रीला मिळत नाही म्हणून ती दबलेली असते. त्यांच्या काळी सुद्धा या म्हणजे स्त्रिया म्हटलं त्या म्हणजे आमच्याकडे ॲडा स्कडर आली 1919 सालात, तर तिच्या तोंडावर दरवाजे बंदच झालेले होते. आणि तिला एवढे विरोध असताना जे व्यक्त झाली आणि तिने जे बदल घडून आणले त्याच्यातून पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे की स्त्री काय करू शकते. म्हणजे कदाचित तुझ्या प्रश्नाच्या ह्याच्यापासून उत्तरापासून लांब गेली असेल, पण असं मला वाटत नाही की स्त्रीनी व्यक्त केल्याने जास्त होतं. शास्त्रज्ञ स्त्री आणि स्त्री शास्त्रज्ञ असं तिने एक लीज माइटनरनी शब्द वापरले. शास्त्रज्ञ स्त्री असणं वेगळं, स्त्री शास्त्रज्ञ म्हणजे असा एक तो फरक होतो. तर स्त्रियांनी सांगताना आणखीन त्याला जे बंधनं असतात ती व्यक्त होतात आणि त्याच्यातून समजदार पुरुष किंवा समजदार समाज हा त्यांना थोडा आणखीन वाव देईल, अवकाश देईल असं मला वाटतं. वा, लिहिताना सर्जनशीलता जपणं आणि ती जपताना तटस्थता राखणं, ह्याचं बॅलन्स कसं करता तुम्ही? एक असं असतं, आता तुम्ही प्रश्न विचाराल तर एक साधं उत्तर असं देते. मी अमुकच असं का लिहिते याचं उत्तर असं आहे, जसं मला वाचायला आवडतं तसं मी लिहिते, मला ज्या पद्धतीचं वाचायला आवडतं तसं लिहिते. आता एक साधा प्रसंग असा आहे, खानखोजे अफगाण इराणमध्ये ते युद्ध करत असताना एका डोंगरावरती आश्रय घेतात. त्यांच्या पायाला गोळी लागलेली असते आणि तो आश्रय घेत असताना एकटे आहेत ते. आणि त्यांच्या बालवयात त्यांनी आपण स्वातंत्र्य चळवळीत उतरल्यावर आपल्याला खूप कष्ट सहन करावे लागणार म्हणून झाडाचा पाला, गवत वगैरे खाऊन स्वतःला जगवलेलं असतं. तिथेही ते बहुतेक ते तसंच गवत वगैरे थोडंसं बर्फ चाटून वगैरे राहतात. हा असा एक प्रसंग होता की मी तो खूप रंगवू शकले असते की माझ्या लहानपणचं मला आठवतं आहे, आई आठवत आहेत, वडील आठवत आहेत, अमुक आठवत आहेत, अमुक तो तसा लिहावा का. मग मी म्हटलं की हे वाचताना आत्तापर्यंत जे वाचत आले येथील वाचक त्यांना हा प्रश्न पडेल की नाही. मग त्यांना तो ठरवू देत ना, त्यांना काय वाटलं खानखोजींचं. खानखोजींना त्या क्षणी काय वाटलं असेल हे मी सांगण्यापेक्षा वाचकांना ठरवू देत, कारण ते वाचत आलेत माझ्याबरोबर, मी लिहित आले, ते वाचक वाचत आलेत ना. मग त्या क्षणी मला जसं वाटलं तसं तुम्हाला वाटेल असं नाही, किंवा मला जसं वाटलं तसं याला वाटेल असं नाही. प्रत्येकाची विचार करण्याची, समजून घेण्याची ताकद वेगळी असेल. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की मी आणि वाचक या
चरित्र नायक किंवा नायिका आणि वाचक याच्यामध्ये मी येऊ नये म्हणून मी तटस्थ असते. आणि तटस्थ तुम्ही असलात की तुमच्याकडून गौरव लेखन होत नाही. बर, आता एक पुढचा प्रश्न. आपल्याकडे चरित्रलेखन आताच जाऊ द्या, म्हणजे आधीच्या काळातलं जर विचार केला झाला तर एक दोनच नावं प्राकर्षाने पुढ्यात येतात, एक तर धनंजय कीर आणि वीणाताई. तुम्ही ज्यांचं चरित्र लिहिलं, मी तुलना वगैरे नाही करत आहे, मी सांगतोय, ज्यांचं चरित्र लिहिलं त्या प्रत्येकाने त्यांच्या क्षेत्रामध्ये आयुष्य घालवलंय. त्यांचं चरित्र लिहिताना तुम्ही आयुष्य घालवलंय ना. माझा प्रश्न असा आहे, तरी सुद्धा मराठी साहित्य विश्वामध्ये चरित्रलेखन करणारा जो लेखक किंवा लेखिका आहे त्याला कुठे जागा आहे? त्याला आजही दुय्यमच धरलं जातं ना, असं वाटतं का? हा माझा प्रश्न आहे. मी कदाचित चूक असेल, आणि असं असेल तर हे चूक आहे, बरोबर आहे, किंवा काय करायला हवं? दुय्यम आहे की नाही मला माहीत नाही, पण त्याला व्यासपीठ कुठेच नाही. मला आज लोकसत्ताचे जाहीर आभार मानायचे आहेत, कुबेर सर. अभिजात नसलेल्या चरित्र लेखनाला आज तुम्ही व्यासपीठ दिलं. हे व्यासपीठ मला मिळालं कारण आजपर्यंत मी 40-45 वर्ष लिहित आले. कोणीही माझ्या चुका काढायला मला व्यासपीठावर उभं केलं नाही, माझी झाडाझडती घेतली नाही, मला काय दुरुस्त्या केल्या पाहिजे ते सांगितले नाही, दखलच नाही. म्हणजे हे वाचकांनीच मला उभं केलेलं आहे, वाचकांनीच उभं केलेलं आहे, त्याच्यात हे नाही. कारण त्यांच्या प्रतिसादामुळेच मला हे धाडस होत राहिलं पुढचं लिहिण्याचं. याच्यात दुसरा भाग असा असतो की हे धाडस करताना कुठेतरी आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास मला कारभारीने दिला की तू लिही, तू जसं वाचतेस तसं तुला लिहायला. आणि नेहमी विचारतं असं लिहावं का? तर मी नाही, मला वाचायला आवडतं तसं मी लिहिते. हे साधं उत्तर आहे त्याचं. प्रश्न काय होता मी विसरले. दुय्यम, हां हां, दुय्यम आहे का? दुय्यम, हा समजलं होतं, कारण ते अभिजात नाही. पण मला एक सांगा, मी तुम्हाला विचारते की साहित्य हा समाजाचा आरसा हे नेहमी तुळईवरचं वाक्य आहे. हा ना, त्या आरशात मीच दिसते ना. आरशाच्या पलीकडे मगाशी भुरे यांच्या शरद बाविस्कर सुद्धा तोच मुद्दा म्हणाले की तो समाज जो आहे ह्याच्या पलीकडे जो समाज आहे, आरशाच्या पलीकडे जो समाज आहे, तो वर्खमधला काढायचा कोणी? पलीकडचा समाज बघणार कोणी? ह्या लेखकांना, ह्या चरित्र नायकांना कादंबरी, कविता, महाकाव्यात स्थान का नाही? नाटक काय नाही? तर हे जे आहे समाजाचं, पुन्हा त्याच प्रश्नाकडे की समाजातलेच हे लोक आहेत, पण त्यांचं दर्शन साहित्यात, इतर साहित्यात दिसत नाही. त्याच्यामुळे अरे ही कादंबरीपेक्षा भारी आहे, हे कवितेपेक्षा भारी आहे, असं जेव्हा होतं. आणि ह्याने माझं म्हणत, मग ते अभिजात आहे की नाही ह्याचा मला संबंध नसतो. त्याने मराठी भाषेला ज्ञानभाषा होण्याकडे नेलंय की नाही? 100%. मी इथं मोह होतोय म्हणून विचारतो. तुम्ही खूप वाचता, 70 वर्ष साधारण अधिक, तर कथा, कादंबऱ्या, कविता, म्हणजे चरित्र चरित्र चरित्र, एक नाटक, शाश्वती, रेडिओ प्ले काय तेवढा सोडला तर मग कथा, कादंबऱ्या, तेच कविता. उत्तर दिलं ना की माझे हे हिरो हिरोईन इतके भारी आहेत की कुठल्या कादंबरीत पण मावणार नाही, मग कशाला लिहून हे कादंबऱ्या. आणि दुसरा भाग असा आहे, मला जर कथा, कादंबरी, कविता लिहिता येत नाही, मला एक पट्टी सापडली चरित्र लिहिण्याची, त्या पट्टीत मला गाता येते, तर मग पट्टी सोडून बेसूर कशाला गाऊ? मध्ये तुम्ही एनर्जीचं बोललात, म्हणजे त्यावेळेला 21 दिवसाचा प्रवास करून तुम्ही गेलात, साधारण 25 वर्ष, 95 म्हणजे 30 वर्ष. 30 वर्षानंतर तुम्ही परत एकदा प्रवास केलात, चंबळला गेलात. हां, 2023ला या चंबळला गेल्या होत्या. त्याच्या आधी विलासरावांचं चरित्र लिहिलं, भगीरथाचे वारस, विषय पाणी, पाणी पंचायत. परत
चंबळला फिरायला गेला त्रिपुर्ता जिल्ह्यात पाणी, हो. वसईत राहता पाणी 600. हा, हे काय आहे? नैसर्गिक संसाधनं ह्याचा विचार कसा करावा हे विलासराव साळुंखेंचा अभ्यास करताना मला समजलं. मी 100 इंच पावसाच्या वसईत राहते. पाऊस कमी झाला का जास्त झाला आहे, विहीर किती भरल्या आहेत, मासे मिळणार आहेत की नाही, एवढीच चिंता असते. पण जेव्हा मी विलासरावांच्या कार्याचा अभ्यास केला तेव्हा पाणी हे संसाधन किती महत्त्वाचं आहे. जशी ही हवा माझ्या भोवतीची माझी नाही, तसं जमिनीतलं पाणीही माझं नाही आणि ते सामायिक असलं पाहिजे, समाजाचं असलं पाहिजे, हे तिथे मला पहिल्यांदा कळलं. आणि ह्या नैसर्गिक संसाधनावरती समाजाचा अधिकार असताना ते समन्यायी वाटप झालं पाहिजे. ज्याची जमीन नसेल त्यालाही पाणी मिळालं पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. आणि त्यावेळेस जवळजवळ मी 108 लोकांच्या मुलाखती घेतल्या. गुगलचा आधार त्याला नव्हता. 108 लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात सोमा धनगरपासून माधवराव चितळे होते. इतक्या रेंजमध्ये आपले त्यावेळेचे RR पाटील सुद्धा होते. इतक्या रेंजमध्ये हा पाणी प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एका पाण्याच्या हमीमुळे माणसाचं आयुष्य कसं बदलतं हे मला कळलं. आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिलं की मी जरी 100 इंच पावसात राहत असले तरी जिथे दुष्काळ आहे, जिथे दुष्काळाने विस्थापन होते, जिथे दुष्काळाने समाज जीवन किंवा कौटुंबिक जीवन, इथे आपल्या पोर्तुगीज चर्चला ते लोक येऊन राहिले होते, शेतकरी, पाऊस नाही, दुष्काळ पडतोय म्हणून, आणि अत्यंत दुरवस्थेत राहत होते. त्यांना पाणी विलासरावांच्या योजनेतून मिळू लागल्यावर रिव्हर्स मायग्रेशन त्यांचं झालं. ते आपल्या गावी परत गेले. तर हा मोठा मला त्याच्यातले तू मगाची प्रेरणा वगैरे वगैरे शब्दावले, हा हेतू होता की एक पाणी मिळाल्यावर कोणालाही त्या मुंबईच्या दलदलीत झोपडीत वर्जगीत लोक ते रिव्हर्स मायग्रेशन करून गेले. हा 2003चा विषय होता. त्यावर मी 108 लोकांच्या मुलाखती घेऊन, जे लाभार्थी होते त्यांच्या मुलाखती घेऊन मी ते चरित्र लिहिलं. त्या चरित्राचा न विचारलेला लेख तुला माहिती देते. आर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये एक कैदी होता, नक्षलवादी, ह्याच्यात त्याला नक्षली म्हणून टाकलं. त्याचं मला पत्र आलं की मी हे भगीरथाचे वारस पुस्तक वाचलं. माझी आई 60 वर्षी भीमाशंकरला 2 मैल चालत जाऊन हंड पाण्याचा घेऊन येते. मी तुरुंगातून सुटल्यावर त्या ग्रामपंचायतीचा अभ्यास करणार आणि ह्याच्यात काहीतरी बदल घडवून आणणार. त्याप्रमाणे तो तुरुंगातून सुटल्यावर गेला. साळुंखेंच्या तिथे 7-8 दिवस त्याच्या मागावर पोलीस होतेच, तिथे तो राहिला. पुढे काय झालं मला माहीत नाही, परंतु हा मला फार मोठा त्यावेळेस पुरस्कार वाटला की एका माणसाला असं वाटतं की हे असे विचार करावे. याच्यानंतर 1922 साली ऑक्टोबरमध्ये असाच मला फोन आला की राजेंद्र सिंग राणा यांचं हे मी वाचलेलं होतं, जोहड वगैरे सगळं, हे बघायला असं असं जायचं, तुम्हाला न्यायची इच्छा आहे. मला ते जरा कठीण वाटत होतं. 81 वय चालू होतं. तिथला प्रवास झेपेल का, आपण जाऊ शकू का. मुलगा म्हणाला, आपल्या तू एरवी जातेस ना सफरीवर इकडे तिकडे फिरायला, आपल्याच देशात तू एक फिरती करतेस म्हणून समज आणि जा आणि करून ये. आणि जवळजवळ 7 ते 8 दिवस आम्ही त्या चंबळच्या खोऱ्यात फिरत होतो. त्या चंबळच्या खोऱ्यात तिथल्या डाकूंचं झालेलं पुनर्वसन पाण्यामुळे, पाण्याचा लाभ झाल्यावरती तिथले पाणी जे जोहड तिथले दुरुस्त झाले, पाण्याचं सगळे साठवलं गेलं आणि त्यांनी बंदुका टाकून नांगर हाती घेतले. ते प्रत्येक ठिकाणी एक वाक्य आम्हाला ऐकायला मिळालं, हा बरोबर होता, मरता क्या नाही करता. आम्ही डाकू का झालो होतो, खायलाच अन्न नव्हतं. डाकूंना मुली आवर्जून विवाह करायला दिल्या जात होत्या, कारण ॲटलिस्ट त्यांना खायला तरी मिळेल, दरोडेखोर खायला तरी घालतील म्हणून सन्मानाने डाकूंशी लग्न करत जाते. अशा गावात आम्ही फिरलो आणि डाकूंची वस्ती असलेल्या ठिकाणी आम्ही हिरवी शेतं बघितली आणि बंदुकाही बघितल्या. आणि असे आम्ही अनेक, म्हणजे जवळजवळ 1200 किलोमीटरचा परिसर तो मी फिरला. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा पाणी हे
सुस्थापनासाठी किती महत्त्वाचं आहे, नैसर्गिक संसाधनं टिकवणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा समजलं आणि वा सांगितलं. वा एकंदरीत लिट फेस्ट ही जी संकल्पना आहे त्याच्यात प्रकाशनं जी होतात आणि ज्या मुलाखती जी मुलाखती होत असतात तर त्याच्यामध्ये एक असा प्रकार असतो शेवटाकडे वळताना एक 3-4 असे महत्त्वाचे प्रश्न आणि मग त्यानंतर आपण प्रकाशनाकडे वळूया. तर एक प्रश्न मला अगदी आवर्जून विचारावासा वाटतो की तुम्ही आत्तापर्यंत जे चरित्रलेखन केलं, एकमेव व्यक्ती अशी आहे की जी हयात असताना तुम्ही त्याच्याविषयी लिहिलं, रॉबी डिसिल्वा. रॉबी डिसिल्वांचं चरित्र ह्यांनी लिहिलं कारण ते हयात असताना लिहिले. तुम्हाला असं नाही वाटलं ही थोडी रिस्क आहे, फसगत आपली होऊ शकते? फसगत नाही, त्याची माझ्या दारातून घालून पण दिलं त्यांनी एकदा मला. कारण असं झालं की जेव्हा मला त्यांचा योगायोगाने भेट झाली, 84 साली वसईने त्यांचा मोठा सत्कार केला होता. त्याच्यानंतर त्यांचा मला काहीच पत्ता नव्हता. ते स्टेजवर आणि मी मागच्या खुर्चीत अशी लांब कुठेतरी बँकेच्या वेटिंग ह्याच्यात ते मला भेटले आणि मला म्हणाले, तुझं ते पुस्तक वाचायचं आहे, रोझलिंड फ्रँकलिनचं तू लिहिलं. म्हटलं तुम्ही? आणि मग त्यावेळेस ओळखलं मी त्यांना. हो म्हटलं मी आणून देते. नको माझं घर अगदी बेसर आहे, मी तुझ्या घरी येतो म्हणाले. आणि ते माझ्या घरी आले. आणि मग मी सहज मला आठवलं की ह्यांचं 84 सालीचं काहीतरी माहिती असेल. माहिती घेतल्यावर आले की हा इंटरनॅशनल लेवलचा डिझायनर आहे आणि हा आपल्या घरी येणार आहे. मग आल्यानंतर मी गोष्टी करायला लागले तर त्यांनी काय भलतंच सांगायला सुरुवात केली. तो बोजेरी स्टुडिओ, मग ते गेल्यावर मी गुगलवर बघायचे बोजेरी स्टुडिओ म्हणजे कुठे, इटालीतला फार मोठा स्टुडिओ. FHK हेनरियन असं नाव आलं की मी ते गेल्यावर हा कोण, तर तो डिझाईनचा उद्गाता ज्यांनी सुरू केलं लंडनमध्ये डिझाईन, हा माणूस. तर हा इतक्या मोठ्या माणसात वावरलेला हा आपला साधा दिसणारा माणूस हा आहे तरी कोण, ही माझी उत्सुकता आली. मग पुढच्या वेळेला मी त्यांना विचारलं. मग ते खूप गोष्टी सांगायला लागले. मी कसं डिझाईनकडे वळलो, मी जे स्कूलमधून कसा पहिला आलो, मग मी कसा तिथे गेलो, रस्त्यावरची चॉकलेट खाऊन कशी जगलो पहिल्या क्रिसमसला वगैरे वगैरे. आणि त्याच वेळेला ही मोठी नावं गेले की ती नावं मी शोधायचे गुगलवर, कारण माझा काहीच डिझाईन क्षेत्र. आणि मग ते कळलं की ही सगळी त्यावेळेची वरच्या लेवलचे हे डिझायनर होते. म्हटलं हा वसईला आपल्या इथल्या जवळ राहणारा हा माणूस लंडनमध्ये इतक्या मोठ्या लोकातल्या. आणि एक फोटो त्यांनी दाखवला की फर्स्ट 10 डिझायनर्समध्ये त्यांचा फोटो होता. तो फोटो बघितल्यावर मी चमकले की हे काहीतरी वेगळं पाणी आहे. आणि मग मला असं वाटलं की ह्यांच्या तर लिहायला गेल्यानंतर काय व्हायचं, त्यांचं वय त्यावेळेस 84 होतं. ते बालपणातलं आपलं दारिद्र्यच सांगत बसायचे. मी गरीब कसा होतो, डुकराचं खाणं खाऊन मी कसं स्वतःला वागवलं, मी हे कसं गोधड्या कशा शिवल्या वगैरे, त्याच्यात चित्रे त्याच्यावर गोधड्या कशा शिवल्या वगैरे. आणि मग 5-5, 6-6 तासाची आमची बैठक झाल्यावर ते गोष्ट पुढेच जाईना. मी शेवटी त्यांना म्हटलं, APJ अब्दुल कलामसुद्धा पेपर विकत होते लहानपणी, पण त्याला महत्त्व केव्हा आलं ते प्रेसिडेंट झाल्यावर. तर तुमचं जे गोधड्या शिवणं आणि डुकराचं खाणं, जे पेंड खाणं आहे, त्याला महत्त्व केव्हा येणार आहे, तुम्ही टॉपला कसे गेलात हे कळलं. मग ते ऐकायला लागले. पण आम्ही 8-8, 9-9 तासाचे केले. बरं, हे सगळं घेतल्यावर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यातल्या तज्ज्ञ माणसाला दाखवलं, कारण मला साधी रेषही सरळ मारता येत नाही आणि हा डिझायनर. मग मी दीपक घाऱ्यांशी बोलले, रंजन जोशींशी बोलले. त्यांना म्हटलं हे तपासा, तेही असेल. मग त्यांना बोलवलं, त्यांचा तो सगळा संग्रह दाखवला. हा स्पाइस केलॉगचं हे अनेक गोष्टींची त्यांनी डिझाईन केली. स्टेट बँकेचा लेगो आणि लोगोतला फरक मला तेव्हा कळला, माहीतच नव्हतं. तर हे सगळं बघत असताना मला कळे ना, हा साध्या घरात राहणारा माणूस इतका मोठा आहे. आणि त्यांनी कारकीर्द नुसती नाही, म्हणजे उचलून त्यांना इटलीच्या अंतोनी बोजेरी स्टुडिओच्या मालकाने उचलून लंडनमधून इटलीत नेऊन 2 वर्ष ठेवून घेतलं होतं त्यांना. तर हे त्यांचं जे एक पुस्तक निघालं वार्षिक, त्याच्या कव्हरवरती रॉबी डिसिल्वांचं नाव आहे. इतका तो मोठा माणूस आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर म्हटलं हा माणसाचा कुठून कुठे गेलाय. साध्या म्हणजे ज्याला पोटाची भूक भागवण्यासाठी डुकराची पेंड खावेली तो माणूस आज टॉपचा हा आहे. त्याला शोधत ते जेव्हा भारतात राहिले त्यांनी,
एक प्रेस रिपोर्टर आला होता, त्यांनी त्याची माहिती घेतली, तेव्हा त्याच्यावर लेख लिहिला. ते त्यांनी मी कटिंग वाचायला दिल्यावर मला कळलं की तिकडे सुद्धा यांना किती महत्त्व होतं. J.W. थॉम्सन या कंपनीत राहणार, तिथे वरच्या लेवलला गेलेला हा पहिला भारतीय. तिथल्या राजकीय राजेशाही घराण्यातली जी पदवी असते ते मिळवणारा हा पहिला माणूस आहे, एकमेव माणूस आहे एशियात. तर असे अनेक तुम्ही मगाशी विचारला तो थोडक्यात सांगते. त्यांच्या तरुणपणी त्यांच्या कॉलेजात ज्यांचं मतभेद होते अशा एका मित्राकडे मी त्यांची माहिती घ्यायला गेले. समजलं. तर त्यांनी सांगितलं मला, अरे तू त्या माणसाला एकमेव पदवी मिळाली. तो त्यांनी खूप कौतुकाने सांगितलं. तिथून आल्या त्यांनी एक भेट द्यायला रॉबिनला पुस्तक दिलं मला की माझं हे पुस्तक दे. आणि मी ते पुस्तक घेऊन दुसऱ्या दिवशी गेल्यावर, तुला कोणी सांगितलं होतं ह्याच्याकडे जायला? म्हटलं रॉबी, मी चरित्र लिहिते, तुम्ही आत्मचरित्रात लिहू नका. चरित्र लिहिताना मी दुसरी काही तिसरी पण बाजू तपासणार, तर तुम्ही मला हे सांगू शकत नाही. त्याच्यानंतर 3-4 महिने रॉबीनी मला घरात घ्यायचं दारातच उभं केलं नाही. मी माझगावकरांना कळवलं, म्हटलं माझगावकर हे पुस्तक काय होत नाही, असं असं झालं आहे. माझगावकर म्हणाले ठीक आहे, जेवढी माहिती मिळाली तेवढी तरी आपण. आणि एक दिवशी 3-4 महिन्यानंतर हातात बॅग घेऊन आले, जुनी आणखीन पुरावे घेऊन लिही म्हणाले. शोधून ते ह्याचं एक प्रश्न घेऊ छोटासा. हां, जास्त प्रास्ताविक नाही, डायरेक्ट येतो. 1989 साली तुम्ही हिरवी व्यसन लेख लिहिला. 2019 मध्ये रिचर्ड बॉब बेकरचं अवघा देहाची वृक्ष झाला. तुम्हाला एका लेखापुरतं म्हणजे चरित्र प्रवास सांगा. म्हणजे सलीम अली नाही बरं का, सालीम अलींचं चरित्र मी लिहिलं. आणि पुण्याच्या अभिजात निसर्ग सेवकनी मला सांगितलं आमच्यासाठी काहीतरी तुम्ही लेख लिहा. म्हणून मग त्यावेळेस मी एशियाटिक लायब्ररीत नियमित जात असे. मी शोधता रिचर्ड बेकरचं चरित्र माझ्या हाती लागलं. आणि सहारा वाळवंटाला हिरवी वेसण घालणारा तो माणूस. तर मला ते असं वाटलं हे फारच वेगळं आहे. आम्ही वाळवंट निर्माण करतोय, तो वाळवंट अडवायला बघतोय. तर ह्याचं समजून घेतलं. आणि त्याच्यावर मी 1989 साली त्यांच्यासाठी लेख लिहिला. त्याच्यानंतर जानेवारी 2019 मध्ये अतुल देऊळगावकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, ग्रेटाची हाक ऐकू येताना. मला हे ते बोलत असताना प्रकाशन करताना प्रकाशन करत असताना हे आठवलं. आणि मी त्यांचा उल्लेख केला की ह्या हाका तेव्हापासून येत आहेत, ग्रेटाची हाक आत्ताची आहे, आधीपासून हाका आहे. खाली उतरल्यावर मला देऊळगावकरने विचारलं हे बेकर कोण? म्हटलं देऊळगावकर तुम्हाला माहीत नसेल तर मला लिहिलंच पाहिजे. आणि मी ते लिहिलं. तर 2 मिनिट हे करोना काळातलं आहे. आणि तुमच्यासारखे वाचक माझ्यावर किती प्रेम करतात, माझ्यावर किती विश्वास टाकतात हे सांगून मला कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून मी सांगते. पुस्तक बेकरची आता मी कशी मिळवणार, वय वर्ष माझं 80 चालू. एशियाटिकला येणं बंद झालेले, जिथे मी पुस्तकं वाचली होती. मी ॲमेझॉनवर शोधायचे, दुसऱ्या दिवशी ते पुस्तक गायब झालेलं असायचं याचं, रिचर्ड बेकरचं. काही वर्षांपूर्वी मला लंडनच्या एका प्रेरणा तांबे या बाईंनी, रोझलिन फ्रँकलिन आणि लीज माइटनरने मला लंडनमध्ये कसं टिकवलं हे सांगणारं मला हे दिलं होतं. मी तिला सहज म्हटलं बाबा ही पुस्तकं मला मिळत नाहीत, बघशील का? तिने अर्ध्या तासात 5 पुस्तकं तुला इथे अवेलेबल आहेत, पाठवते सांगितलं. करोना काळ सुरू व्हायचा होता, नेमकाच सुरू झाला. आणि तिने पाठवलेली पुस्तकं ऑगस्ट होईपर्यंत काय आली नाहीत. बहुतेक तो मिठाईचा पुडा वाचला असेल आणि लोकांनी टाकला असेल पोस्टाने वगैरे, असं वाटलं मला. तर मी तिला म्हटलं बाई इथे माझं जुन्या ज्या नोट्स होत्या त्या संपल्यात, ही 5 पुस्तकं तर आता मिळत नाही आहेत, तर मी हे थांबवते. अर्ध्या तासाने पुन्हा तिचा फोन आला आणि तो तिच्या नवऱ्याने केला की दुसरी 10 पुस्तकं मी सांगितली, दुसरी 5 पुस्तकं मिळालीत
आणि मी पाठवत होते. म्हटलं आता पाठवू नका, हे असं मागचं मिळालेलं नाही मला. आणि म्हटलं मागच्याचे पैसे तुम्हाला पाऊंडात अजून मी मोजलेले नाही. ते म्हणे वी ओ यू दीज बुक्स. का सांगितलं तर माझ्या बायको डिप्रेशनमध्ये गेली होती, तिला तिथे त्रास होत होता. रोझलिन फ्रँकलिन आणि लीज माइटनर वाचून ती पुन्हा उभी राहिली आणि तिच्या पायी माझा हार्डवेअरचं नुकसान झालं होतं ते भरून निघालं. सो वी ओ यू दिस. ते दोन्ही व्यक्ती मला अजून भेटलेल्या नाही. पुढचं मला सांगायचं आहे. मी तिला म्हटलं पुस्तकं पाठवू नको, परत गेलं तर काय. व्हॉट्सॲपवरती तिने 5 पुस्तकाची झेरॉक्स मला पाठवली. हे प्रेम स्कॅन केलं. मग त्या माझ्या मुलाने त्याची प्रिंटआउट काढून त्याची स्पायरल बाइंडिंग करून मला ती पुस्तकं दिली. हे प्रेम वाचकाने मला दिलं, हा विश्वास दिलाय. ना तुम्ही एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि गिरीश सरांना देतो. जरा बसा बसा मावशी, बसा 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 बसा. शेवटचा प्रश्न आहे. आत्ता बोलता बोलता तुम्ही ना, हां पाणी पिया, कारण हा प्रश्नानंतर तुम्हाला पाण्याची गरज लागणार आहे. बोलता बोलता त्या एशियाटिकचा त्याने उल्लेख केला. तर हे ना काय झालंय, आता एशियाटिकमध्ये निवडणूक आहे माहिती आहे ना, कुमार केतकर विरुद्ध सहस्त्रबुद्धे सामना रंगलेला आहे. तुम्हाला कधी अशा आखाड्यात नाही उतरावं असं वाटलं? साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचे आखाडे वगैरे तुम्ही का लांब राहिलात त्याच्यापासून? निष्क्रिय कार्यकर्ता आहे मी, अशा आखाड्यात वगैरे उतरत नाही. एशियाटिकची पुन्हा 1 मिनिट मी घेणार. एशियाटिकची आठवण मला अशी सांगायची आहे. दुर्गाबाई भागवत त्यांची आठवण मला अशी सांगायची आहे. 1980 साली जेव्हा दिवाळी अंकात माणूसच्या छापून आलं आणि मी प्रथम माझगावकरांना, श्री ग माझगावकरांना भेटायला गेले. मी बसलेले असताना फोन आला, वरदचे भावे, तुम्ही आमचं एक पुस्तक घालवलं. काय झालं ते मला माझगावकरांनी सांगितलं. दुर्गा भागवतांनी कार्व्हरवर लिहिलं होतं आणि माझं वाचल्यावर त्यांनी सांगितलं माझं छापू नका, गवाणकरनी चांगले. थांबा उत्तरार्ध. 1970 साली मी दुर्गा भागवतांचं कंकॉर्डचा क्रांतिकारक वगैरे पुस्तकं मी वाचली. मला फार गहन वाटली ती त्यावेळेस. आता थोरोचा अभ्यास करताना, वॉर्डनचं सगळं समजून घेताना ती पुस्तकं वाचली तेव्हा मला छान समजली. तर दुर्गाबाईपासून सुरू झालेला प्रवास द्रष्टाकडे. लिटफेस्ट साहित्य संमेलन का होणार नाही याचं आणखी एक उदाहरण. आजची दोन्ही सत्र इथे झालेली आहेत. एवढा असा छान वाचक समुदाय आहे आणि एक चांगला योगायोग, अतिशय सुंदर योगायोग. बाईंचं पुस्तक प्रकाशन होणार आहे, द्रष्टा, आणि विषय काय बाईंनी सांगितलेला आहे. आणि मी सहज आता विनंती केली शरद बाविस्करांना, घरच्या पूजेला घरच्याच भटजींनी बसण्यात काही खरं नाही. कोणी आता नाही तर मी म्हटलं नाही आता तुम्ही इथे आहात तर तुमच्या हस्ते प्रकाशन होणं चांगलं. ते हो म्हणाले, त्यामुळे ह्या अविनाश लोंढे पण प्रकाशनासाठी आलेत आणि वॉल्डन जे प्रकाशक आहेत ते पण आलेत. त्यांनी यावं. या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या मान्यवरांसाठी. वा वा. अहो ये ना, एकच मिनिट होऊ दे फोटो, मग परत तुम्ही पहा. मी तसाच उभा करतो काही वेळ. या प्लीज एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि माझ्यासाठी फार सन्मानाची गोष्ट आहे की विनाताईंचं पुस्तक माझ्या हस्ते आपण प्रकाशन करतो आहोत. थँक्यू व्हेरी मच. प्रकाशन झालेलं आहे.